बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीड जिल्ह्यातील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहे। त्यातच आता परळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली। मिरवट फाट्यावर राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्पर क्रमांक MH44U 2117 ने मोटारसायकल क्रमांक 23R7125 ला जोरदार धडक दिल्याने विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात आहे की घातपात आहे याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे। आता याबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलाय। सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली होती। या अपघातात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाला तात्काळ अटक करावी अशी मागणी ग्रामस्थ व नातेवाईकांनी केली आहे। क्षीरसागर यांचे कोणाशीही वैर नव्हते, सर्वांशी मिळून मिसळून वागणारे सरपंच ते होते। त्यामुळे यात कुठलाही घातपात झाल्याचा कुठलाही संशय आम्हाला नसल्याचे देखील ग्रामस्थ व नातेवाईकांनी म्हटले आहे। दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेला टिप्पर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला असून आता याच्या चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। सांगा सर। अभिमन्यू पांडुरंग क्षीरसागर राहणार सौंदना हे मोटरसायकलवरून जात असताना परळी धर्मापुरी रोडवर मिरवट शिवारामध्ये काल दिनांक 11/1/2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास टिप्पर क्रमांक MH44U 2117 याच्या चालकाने त्यांच्या मोटरसायकलला अपघात केल्याने ते त्यात मयत झालेले आहेत। यावरून त्यांच्या बंधू राहुल पांडुरंग क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर नेमकं हे टिप्पर कोणाचं आहे, काही माहिती मिळाली का, कोण आणि त्याला ताब्यात घेतले का, काय माहिती आहे? चालू आहे। सदर गुन्ह्यातील टिप्पर हे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। खरं सर राखेची वाहतूक होते अवैध पद्धतीने, अशा पद्धतीचं सगळं प्रकरण सुरू असताना अशा पद्धतीनं सरपंचाचा मृत्यू होतो। कशा पद्धतीनं या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळाली? अपघात झाल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली, तात्काळ आम्ही इथे आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी पोहोचून त्या पुढील कार्यवाही करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 2 माणसं होते समजते, याच्यापैकी कुणाला ताब्यात घेतलंय का आपण? अद्याप याच्यात कोणाला ताब्यात घेण्यात आलेलं नाही। पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे। कुणाचे काही तपास म्हणजे कुणा ठीक आहे कुणाचा आहे पण टिप्पर तपास चालू आहे। ठीक आहे। काल रात्री आमच्या गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर गावावरनं परळीकडे येत असताना परळीवरनं जो राखेचा टिप्पर होता तो टिप्पर जात असताना त्यांना धडक बसली आणि त्यांचा जागीच म्हणजे मयत झाले। ते त्या संदर्भामध्ये आपण इथं परळी ग्रामीणला आपण तक्रार दिलेली आहे, FIR नोंद केलेला आहे आणि जे कोणी ड्रायव्हर असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आपण गावकऱ्यांच्या वतीनं मागणी करण्यात आली। काय झालेलं होतं नेमकं, काय तुम्हाला माहिती काय मिळालेली आहे? माहिती नाही, आपल्याला माहिती अशी मिळाली की अपघात झालेला आहे आणि सरपंचाचा जागीच सरपंच मयत झालेत। या संदर्भात माहिती आल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। बरं सरपंचाचं काही या सगळ्या संदर्भात काय आधी काय काही झालेलं आहे का, काही तुमची माहिती काय झालेलं, नेमका काय झालेलं आहे वाटतंय? काय झालेलं नाही, काय नाही, दुश्मनी वगैरे नाही, काही संबंध नाही। गावातल्या सगळ्या सुखदुःखात सगळ्यांच्या अडीअडचणीमध्ये सगळ्यांना सांभाळून घेणारे सरपंच होते आणि सगळ्यांशी प्रेमानं जिव्हाळ्यानं राहणारे होते। त्याच्या संदर्भात काय असा विषय काय नाही झालेला। बरं काय आता तुम्ही काय मागणी काय केलेली आहे मध्ये पोलीस स्टेशन मध्ये? गुन्हा कायदेशीररित्या FIR नोंद केलेला आहे आणि ड्रायव्हर असतील वगैरे जे असतील त्यांच्यावरती कायदेशीर प्रक्रियेने कारवाई करण्यात यावी ही मागणी आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं फिर्यादी म्हणून त्यांच्या बंधूंनी फिर्याद दिलेली आहे। तुम्हाला संशय वगैरे आहे कुणावर? नाही, असं काही नाही सर, अपघात आहे त्याच्यामध्ये काही संशय वगैरे असं काही नाही। धन्यवाद। ठीक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.